कसे आहेत सर्वजण? मजेत ना? सर्वांना नमस्कार. आज बनवूया आपण हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये बारीक मच्छी. तर इथे मी ही मच्छी घेतलेली आहे. ही मच्छी मी छान अशी स्वच्छ घासून घेतली आणि त्याची जी पोटं असतात ती पोटं फोडून घाण पण अशी काढून टाकलेली आहे. बघू शकता. ही मच्छी जी आहे ही खाण्याला एकदम टेस्टी लागते. तर तुम्ही ही रेसिपी माझी शेवटपर्यंत बघा आणि अशा पद्धतीने एकदा ही सुकी मच्छी ठेच्यामध्ये बनवून बघा. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतले चला दाखवते तुम्हाला. त्यासाठी इथे मी एक लसणाचा गाठा सोलून घेतलेला, 10 ते 15 हिरवी मिरची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. तर चला आपण सर्वात पहिले हिरवी मिरची जी आहे ती छान अशी तव्यावर भाजून घेऊया. बघू शकता मी हिरवी मिरची तव्यावर टाकलेली आहे. आता थोडंसं तेल घालते. तेल घालून तुम्ही बघू शकता मिरची छान अशी भाजून घेतलेली आहे. आता त्याला ताटामध्ये काढून घेते. आता मिरची आणि लसूण या दोन्हीचं एकत्र वाटण तयार करायचं आहे. तर याला मी मिक्सरमध्ये न वाटता पाट्यावर वाटणार आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं, म्हणजे मिरचीचा जो ठेचा आहे तो एकदम छान लागतो खाण्यासाठी. आता वाटण छान वाटून घेते. याची जास्त बारीक अशी पेस्ट बनवायची गरज नाही आहे. थोडं जाडच ठेवायचं. आपण ठेचा जसा बनवतो तशाच टेक्स्चरमध्ये ते ठेवायचं आहे. जास्त बारीक पण वाटायचं नाही आहे. बघू शकता आता इथे आपला ठेचा जो आहे तो अगदी 1 ते 2 मिनिटात वाटून झालेला आहे. आता मी हा ठेचा एका ताटामध्ये काढून घेते. आता आपण ठेचा जो आहे तो ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे जाडच ठेचा मी वाटून घेतलेला आहे. आता आपण ज्या तव्यावर मिरची भाजून घेतलेली आहे त्याच तव्यावर ही भाजी बनवायची आहे सुकी मच्छीची. त्याच्यामध्ये मी तेल घातलं आणि वाटलेला ठेचा जो आहे तो घालते. बघू शकता ठेचा पण छान असा तेलामध्ये तडतड करत आहे. ठेचा छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. ठेचा छान असा परतायला लागला. त्याच्यामध्ये आता मी थोडीशी हळद आणि थोडासा घरगुती बनवलेला आम्ही मसाला आहे तो घालते. जर तुम्हाला माझ्या घरगुती मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला त्याची पण रेसिपी शेअर करेल. घरगुती मसाला आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो, ती व्हेज भाजी असो किंवा नॉन व्हेज. त्या मसाल्याची टेस्ट खूप छान अशी लागते. आता ठेचा छान असा परतलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक मच्छी जी आहे ती टाकून घेऊया आणि आपण ही सुकीच मच्छी बनवणार आहे. त्याच्यामुळेच मी ही तव्यावर बनवत आहे. याच्यामध्ये कसल्याच प्रकारची ग्रेव्ही वगैरे नाही. आता छान आपण मच्छीला ठेचा लावून घेऊया, म्हणजे छान असं त्याला अलटून पलटून घेऊया, एकजीव करूया ठेच्यामध्ये मच्छीला. बघू शकता मी छान अशी मच्छी आणि ठेचा एकजीव करून घेत आहे. याला तुम्ही कढईमध्ये बनवलं तरी चालेल. आता त्याच्यावर आपण झाकण घालून 1 मिनिटासाठी ठेवूया. आता बघू शकता मच्छी थोडीफार कच्ची वाटत आहे मला, त्याच्यामुळे मी एकदा त्याला अजून खालून वरतून असं हलवून घेते, म्हणजे ते बुडाला लागणार नाही, कारण की आपण तव्यावर बनवत आहे तर. आणि त्याला अजून मी 1 मिनिटासाठी असं पुन्हा झाकून ठेवते, म्हणजे की ते मच्छी छान अशी शिजेल. बघू शकता आता आपली मच्छी छान शिजलेली आहे. ही मच्छी शिजायला साधारण मला 3 ते 4 मिनिटाचा टाईम लागलेला आहे. आता आपण याला छोट्या ताटामध्ये काढून घेते मी. बघू शकता अशा प्रकारे मी त्याला ताटामध्ये काढून घेतलेली आहे.
आणि ताटामध्ये मी मच्छी जी आहे ती खाण्यासाठी भाकर पण घेतलेली आहे. त्याच्यावर बघा मी थोडंसं कोथिंबीर घालते आणि आता त्याच्यावर थोडंसं निंबू पण पिळून घेऊया, म्हणजे एकदम चटपटीत अशा हिरवी मिरचीच्या ठेच्यामधली ती मच्छी बनलेली आहे. तुम्ही सर्वांना जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी झटपट आणि अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही मच्छी बनलेली आहे आणि खरं सांगते खाण्यासाठी पण खूप अशी टेस्टी लागते आणि लहान मुलांसाठी म्हणा या मोठ्या माणसांसाठी खूप अशी पौष्टिक ही मच्छी बनलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे घरी बनवून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. जर माझी तुम्हाला या रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.